गुड मॉर्निंग. तर सकाळ झाली. सकाळ झाल्या सगळ्यांनी चहा पिऊन झालाय. सगळे आपापल्या कामाला लागलेत. इथं दिव्या घर पुसायली ॲज युज्युअल सकाळी. इथं प्रतीक्षा आणि हर्ष गेम घ्या. एवढे भांडे आता माझ्यासाठी पडलेत. एवढे भांडे मला घासायचे. तर आता मी परत चहा करायला लागले. संध्याकाळचा टाईम झाला आणि चहा नाही पिणार असं होणारच नाही. आमच्या घरात आम्ही तिघंच चहा पितो. मी दिव्या आणि हर्ष पण पिते. कधी कधी दिव्या पण पिते. दिवा उदबत्ती करू. तर चहा तयार झाला आहे. हा माझा आहे आणि हा आहे हर्षचा. हर्षला पण माझ्यासारखंच हॅपी बिस्किट आवडते आणि मला पण. दिव्या आणि प्रतीक्षासाठी हे आहे कारण त्यांना दोघींना काय म्हणतात ते बिस्किट. प्रतीक्षाने दिव्याला बिस्किट पचत नाहीत त्यामुळं आपल्या हात. हे प्रतीक्षा इथं आली आहे. हे तिचं कुरकुरे खाय लेले बहन खाले. आमच्या डेअरीतनं म्हणजे ढेपेत दल्यातनं दूध घेत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या घरी महिन्याला 1 किलो तो आपोआप बनतं. आपोआप म्हणजे जर तुम्ही साया गोळा करून तूप बनवत असाल, जसं बनवते जसं हिनं बनवायली आता तसं करत असाल तर काँग्रेस. तुमच्या घरी महिन्याला 1 किलो तूप आपोआप येतं. कारण आमच्या दुधाचा रेट जास्त आहे पण 1 नंबर क्वालिटी आहे दुधाची. तर ह्यानी इथं आमच्या डेअरीचं अनपेड प्रमोशन करून झालंय आणि त्याच्यातून एवढी लोणी निघाली. आणि इथं दुपारीच आमचे आजोबा आले होते आणि त्यांनी चहा प्यालते आणि मी त्यांना न सांगता नकळतच त्यांचा एक छोटासा शॉट घेतला होता. आपण करू नको शांत बस, असं डिस्ट्रॅक्ट करत नकोस अभ्यास करताना. एक तर स्वतः बी अभ्यास करत नाही मला बी करू देत डिस्ट्रॅक्ट. कलर कसे आहेत दीदी? कलर बी कसले. थांब 1 मिनिट. सगळे लाईट कलर दिले, जरा डार्क कलर दिले. सरस्वती नाही हो फिरवली. कर यार पता कर, तू अभ्यास कर. डोंट कॉल मी पता. पता अभ्यास कर. पता हे टाकणार आहे मी. हां, तर हे दृश्य सारखं दिसत नाही आमच्या घरात. द मोस्ट पॉपुलर क्वेश्चन फॉर यू. भाई अपना मुखड़ा दिखा. त्याला प्रतीक्षाचा बस फंडामेंटल करून प्रतीक्षा मी पता तूच फंडामेंटल म्हटलंय. मग फंडामेंटलचा अर्थ काय ते हाच सांग. फंडामेंटल म्हणजे ना लोकांसाठी फंड जमा करायची. वाव साईज लिमिट रीच झाली नाही. हांजी फ्रेंड्स, तर आता आम्ही चाललो मावशीच्या घरी मंचुरियन खायला. ते पण चुलीवर मंचुरियन केले तर ते खायला. चला हर्ष रेडी आहे? चला. प्रतीक्षा तर ऑलरेडी जेवायला लागली. भात सोडून आता भात खाऊन येते का तसंच येते. वेअर इज माय फोन. चलो पढ़ाई थोड़ी देर बाद. चल बहन. अरे बहन बाल तो बांधने दे मेरे को. चलो चल. पता दीदी नहीं आएगी तू? आती है 5 मिनट में. मोबाईल सकट पाडशील अजून. मावशीच्या घरी जाता दुकानात एक विजिट देऊन जा. चल मम्मी येणारच खायला? नाही येणार का? नाही येणार. बेसिनला फक्त यांचे डबे तेवढे टायमिंग पर्यंत काय करू तुरंत पेटायचं शाळेच्या टायमिंग पर्यंत. अगं होतंय का ते बाहेर काढतेला काय बाहेर काढ. तर आता आम्ही मावशीच्या घरी मंचुरियन खायला आलो आणि दिव्या, हर्ष आणि प्रतीक्षा खायलेत. समरचं सर्वदाचं खाऊन झालंय तर पहिल्यांदा आम्हाला ड्राय दिलेत. सॉसवाली खाऊया. मला वाटलं गप माय किती. अरे तेवढा तिथं आधी बनली तेवढं उघडायला
तर हे बघा आमच्या मावशीच्या घरी हे कुत्रा आहे मम्मा, मोती मोती. आणि हे इकडे ह्याचं नाव काय? राणी. हे तर मला बोकडच वाटतंय. शेळी हो पिणार आहे. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी सगळ्यांनी चहा पिऊन झालाय सगळ्यांचा. दिव्या गेली ट्युशनला, हर्ष ते घरातच बसलाय, प्रतीक्षा ते दुकानात आहे, मी घरात आहे, चहा केलाय. आणि मम्मी गेली आहे अक्कलकोटला. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि पहिला गुरुवार असल्यामुळं मग देवीची पूजा मी केली. मग मी एकतर देवीची पूजा मी केली तर तुम्हाला पूजा दाखवते. पातेन लावलाय देवीची, अशी मी पूजा केली आहे. मम्मीने मला जसं जसं सांगितली तसं तसं केलं आहे मी. आता मम्मी येऊन सांगेलच काय चुकलं आहे काय बरोबर आहे ते. हां, तर आता मी हे पूजा केली. आता मम्मी आल्यावर मला सांगेलच काय चुकलं काय नाही. आणि असं काहीतरी पूजा वगैरे केलं छान वाटतंय घरात. आणि मग हा जो व्हिडिओ आहे तो आजचा शूट केला आहे. आजचा म्हणजे आज तारीख किती आहे ते 6, आज 6 डिसेंबर आहे. तर आज हा आजचा व्हिडिओ आहे. आणि इथं मम्मी जे आहे ते नागदिवे करत आहे, कारण आज नागदिवे आहेत त्यामुळं खंडोबाला आज नागदिवे करून त्यांना आरती करायची असते खंडोबांची. तर मग इथं आधी मी आणि प्रतीक्षा ट्राय केले होते करायचे, पण आमच्या दोघींकडून पण झाले नाहीत ते नीट, त्यामुळं शेवटी मम्मीलाच येऊन ते करावे लागले. आणि मग इथं मम्मी ते सगळे नागदिवे करायला ती एकूण 15 नागदिवे करायचे ते असतात. आणि इकडं या ताटात साईडला आहेत ते जे आता पुढे दाखवणारच आहे ते साईडला आहेत. ते एक ट्राय मी आणि प्रतीक्षा केला होता जो की फेल झाला होता. शेवटी मम्मीचे आणि तिने केले ते हे ते आम्ही केले होते पण ते काही नीट झाले नाही आहेत. तर इथं मम्मीने ते पूर्ण नागदिवे करून दाखवली होती. आणि त्याच्यानंतरनं मग त्याच्यात ते पुरण वगैरे कसं भरायचं ते पण दाखवली होती, पुरणाचे पण केले ते. आणि दिवे पूर्ण करून झाल्यानंतरनं मग ते स्टीम करायला ठेवले होते त्यांना. स्टीम म्हणजे काय ते उकळायला नाही वाफायला ठेवले होते. आणि मग वाफवून त्यांना मग दिवे दाखवायचे असतात. आणि इथं बाजरीचे 5 आणि पुरणाचे 10 ठेवले होते. आधी एक साथ तेवढे सगळे बसत नाहीत म्हणून थोडे थोडे ठेवले होते ते ताटामध्ये. त्याच्यानंतरनं मग मम्मी इथं दिवे एक साथ लावून घेत होती सगळे आणि पूजा करत होती. तर असं हे ते सुपात वगैरे घेऊन त्याची पूजा करायची असते. तर त्या सुपामध्ये हरभऱ्याची भाजी, नागदिवे, भात, पुरण असं दाखवायचं असतं नैवेद्य. तर ही पूजा का करतात, कारण मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदे दिवशी खंडोबाच्या मंदिरात घट जे असतात ते घातले जातात. आणि हे घट पुढचे 5 दिवस असतात. आणि 5व्या दिवशीच म्हणजे आज नागदिवे आहेत. आणि प्रतिपदे दिवशीच खंडोबाची यात्रा जी आहे ती चालू होती. आणि उद्या म्हणजे 6व्या दिवशी चंपाषष्ठी असते. तर मग उद्या जे आहे ते भाजी आणि भाकरीचा जो आहे निवेद आहे तो वेगळा असतो. तर पुढचा व्लॉग बघण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.